नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर होता. चिकू स्वतः मालतीसमोर बसते आणि आता सगळ्यांनी सुरुवात करा असं म्हणते. राणी अलगद मालतीचा आंबाडा सोडते. इंद्रा राणीच्या मागे असतो. तुला चालेल ना, इंद्रा तिला विचारतो. ती होकार देते. आता सगळे एकमेकांच्या डोक्याची छान मालिश करून देतात. आबा म्हणतात, छानच उपाय काढलास तू चिकू. मग मी आहेच हुशार, चिकू म्हणते. आणि अजून आता मी जसं सांगेल तसं करायचं सगळ्यांनी म्हणत एक क्यूट ॲक्शन करायला सांगते. आता चिकूची ऑर्डर म्हटल्यावर सगळ्यांना मान्य करावीच लागणार ना. सगळे ते सुद्धा करतात. घरातलं वातावरण अगदी हलकंफुलकं आनंदी होतं. काही वेळ आधी याच घरात भांडण सुरू होतं असं कुणाला वाटलंही नसतं. आता इंद्रा राणी त्यांच्या रूममध्ये असतात. राणी चिकूचं कौतुक करत म्हणते, आपली अश्विनी किती मोठी झाली आहे ना. मघाशी तिने किती सहज सगळ्यांना सावरलं, सांभाळून घेतलं. त्यावर इंद्रा म्हणतो, मग बहीण कुणाची आहे. राणी म्हणते, सगळ्याच मुली अशाच असतात. घर सावरणाऱ्या, घरातल्यांना समजून घेणाऱ्या, घराला सांभाळून घेणाऱ्या. अश्विनी ज्या घरात जाईल तिथे सुखाने नांदेल. पण हे ऐकून इंद्रा दचकतोच. काय, ज्या घरात जाईल म्हणजे कुठे जाणार चिकू. अहो सर, लग्न झाल्यावर तिला तिच्या सासरी जावंच लागेल ना. राणी म्हणते. ते ऐकून इंद्रा म्हणतो, नाही, चिकू कुठेही जाणार नाही. मी तिच्यासाठी घर जावई शोधेल. दुसऱ्यांच्या घरात माझ्या बहिणीला काही त्रास झाला तर कसा सहन करेल मी. इंद्रा खूप भावूक होऊन बरंच काही बोलत असतो. ते ऐकून राणी म्हणते, सर, तुमचा चिकूवर खूप जीव आहे हे माहीत होतं मला, पण तुम्ही इतक्या हळव्या मनाचे आहात हे आजच कळलं. इंद्रा म्हणतो, पण तिकडे जाऊन चिकू विसरेल ना मला. मी रोज फोनवर बोलू शकेल ना तिला. हे सगळं ऐकून राणी इंद्राची समजूत काढते आणि इंद्राला सांगते की मी वर कपडे वाळू घातले होते ते आणायचेत असं म्हणत निघून जाते. राणी वर जाऊन बघते तो तिला चिकूचा फोनवर बोलतानाचा आवाज येतो. ती एका मुलाला त्यांच्या लग्नाबद्दल बोलत असते आणि आय लव्ह यू सुद्धा म्हणते. राणी चिकूला त्या मुलाबद्दल विचारते. चिकू सांगते त्याचं नाव मल्हार आहे, पण तो सुद्धा गरीब घरचा आहे. आता UPSCची तयारी करतोय आणि तू प्लीज माझ्यासाठी दादूशी बोल ना असं राणीला म्हणते. इकडे आबा मालतीला म्हणतात, चिकूने किती छान काम केले ना. पण मालतीचं तोंड फुगलेलं असतं. राणीसाठी ती पुन्हा आबांबरोबर वाद घालते आणि मनात पुन्हा राणीला इंद्रापासून दूर करण्याचं ठरवते. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा राणी जॉगिंगला जातात. पण राणीच्या मनात चिकूचा विषय घोळत असतो. इंद्राला तिच्याबद्दल कसं सांगावं ह्याच विचारत असते ती. ती वेगवेगळ्या चित्रपटांची नावं सांगत या विषयाबद्दल बोलायचा प्रयत्न करते, पण काही जमतच नसतं. शेवटी राणी चिडून घरी निघते. इकडे चिकू काळजीत राणी इंद्राची वाट पाहत दारातच उभी असते. तेवढ्यात इंद्रा येऊन कालच्या प्रकारासाठी तिचं खूप कौतुक करतो आणि निघून जातो. इकडे मालती, उर्मिला आणि विक्रांत राणीविरुद्ध नवा कट रचण्यात मग्न असतात. पण विक्रांत म्हणतो, आता तरी आपण थोडं गप्प बसलेलं बरं. त्यावर मालती म्हणते, मी गप्प बसू शकत नाही आणि तिथून निघून जाते. थोड्या वेळाने इंद्रा फॅक्टरीत जायला निघतो. राणी त्याला गडबडीने डबा आणून देते आणि पुन्हा त्याला चिकूबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि शेवटी सांगतेच. पण इंद्रा तर हे ऐकून खूप भयंकर चिडतो. लहान आहे ती अजून. कॉलेजला अभ्यासासाठी पाठवलं होतं. हे प्रेम वगैरे काय केलं आहे तिने. किती केअरलेस मुलगी आहे ती. मला तिला आत्ताच बोलायचं आहे असं तो खूप चिडलेला असतो. राणी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण उपयोग होत नसतो. शेवटी राणी इंद्राला आपण थोडं बाहेर फिरून येऊयात का असं म्हणते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की चिकू इंद्राला सगळं सांगत असते. ते उर्मिला लपून पाहत असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या इंटरेस्टिंग भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.